काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन अहमदाबादमध्ये सुरू आहे आणि आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा दानोळकर आहेत। ताई, खरं तर तुमचं अधिवेशन सुरू आहे, मात्र मल्लिकार्जुन खरगेने बोलताना म्हटलं आहे का जी लोक जे नेते पक्षामध्ये काम करत नाही किंवा आपली जबाबदारी पाळत नाही त्यांना जे आहे त्यांना हकलपट एक प्रकारची केली पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे। कसं बघता याकडे? नक्कीच आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब यांनी सांगितलं की जे जबाबदारी घेऊन सुद्धा आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत नसेल अशा लोकांनी पक्षातून काढलं पाहिजे। आणि तेही खरंच आपण असे अनेक पदाधिकारी पाहिले की जे फक्त पदापुरते नावापुरते पद घेऊन बसले आहे, पण त्यांची जी नैतिक जबाबदारी आहे ती यशस्वीरित्या पार पाडत नाही। आणि जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी ही वक्तव्य या ठिकाणी केलं तर नक्कीच त्याच्यावरती काही ना काही अंमलबजावणी या ठिकाणी होईल। असं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळते का अनेकांनी जबाबदारी घेतलेली आहे मात्र काम करत नाहीयेत? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी हे वक्तव्य पूर्ण देशभरासाठी केलं आणि नक्कीच महाराष्ट्रातही असे अनेक लोक असतील की जे पद घेऊन आपण पाहिलं की निवडणुका आल्या की निवडणुकांमध्ये मॅनेज होऊन इतर पक्षाशी संगनमत करून देखील काम करतात। अशा सगळ्यांसाठी ते आव्हान होतं। त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीला फटका बसला विधानसभेला असं मी म्हणणार नाही। शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष ते आहे, ते त्यांची महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळालं का? महाराष्ट्रातही आपण बघितलं असेल की सीटा वाटपाच्या याच्यात असेल किंवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं झालं की काँग्रेसच्या पदावर असणाऱ्या लोकांनी देखील इतर पक्षाच्या लोकांना सहकार्य या ठिकाणी केलं। याचा फटका सगळ्या पक्षाला आणि निवडणुकीला बसला। नक्कीच याचा फटका या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातही बसला आणि इतरही राज्याच्या बाबतीत आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी असं आहे की फक्त काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून ते काम करतात, पण शेवटी निवडणुका आल्या की मग भाजप असो किंवा इतर पक्षाला ते अप्रत्यक्षरित्या सहकार्य करतात। महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी ह्या अधिवेशनाकडे पाठ फिरवली पाहायला मिळते। कुठेतरी त्यांची नाराजी असेल किंवा इतर काही प्रयत्न सुरू आहे असं म्हणायचं नाही, असं म्हणता येणार नाही। प्रत्येकाच्या काही कौटुंबिक अडचणी असतील, त्या अडचणीमुळे बरेच लोक या ठिकाणी उपस्थित झाले नाही, तरी पण CWCचे आणि AICCचे जे मेंबर आहेत ते प्रामुख्याने बऱ्यापैकी सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे। कुठेतरी आज ठराव केला जाणार आहे की नवीन जिल्हाध्यक्ष जे आहे ते नेमायचं, नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची। कुठेतरी नवीन काँग्रेस आता उभी राहते? काँग्रेस नवीन उभी राहणार असं म्हणता येणार नाही, पण आता त्यांनी सांगितलं की नवीन जिल्हाध्यक्ष, पण जे जिल्हाध्यक्ष प्रामाणिकपणे जुने देखील काम करत असतील त्यांनाही या ठिकाणी कंटिन्यू ते करणार आहे। आणि जे जुने आहे की जे पदावरती जिल्हाध्यक्ष म्हणून 5-5, 7-7 वर्ष झाली की अजूनपर्यंत बदलल्या गेले नाही अशांना ते काढतील देखील, तो त्यांचा अधिकार आहे। शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा म्हणताय तर नक्की याच्यावर काही ना काही कारवाई या ठिकाणी होईल। प्रश्न तुम्ही बोलताना आता म्हणालात की निवडणुकीत सुद्धा काही नेत्यांनी समोरच्या पक्षाला मदत करण्यासारखी कृत्य केलेली आहेत, याची काही तक्रार म्हणा किंवा काही वरिष्ठांपर्यंत पोहोचले का सगळे? नाही, तक्रार तर पक्षाकडून तसे आदेश होते की ज्या ज्या लोकांनी विधानसभेत आपापल्या विरोधात काम केलं असतील पक्षात राहून अशा लोकांच्या तक्रारी तुम्ही सगळ्या प्रदेश काँग्रेसकडे द्या। आणि त्याच्या संदर्भात काही विधानसभेतील जे उमेदवार उभे होते त्यांनी तशा पद्धतीच्या तक्रारी प्रदेशाध्यक्षाकडे देखील दिल्या आहे। महाराष्ट्रामध्ये हे खालच्या स्तरावरील लोकांनी केलंय की वरच्या फळीतल्या म्हणजे एक नंबरची फळी आहे त्यांनी असा प्रयत्न केलाय? शेवटी सिस्टम हे वरपासून तर खालपर्यंत सगळीकडे सारखीच असते। वर जे होते त्याच गोष्टी सगळ्या खाली होते। म्हणजे निवडणुका कशा पद्धतीच्या आहे, लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र वेगळं असते, विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र वेगळं असते आणि जिल्हा परिषदा पंचायत समिती आल्या, नगरपालिका आल्या की त्याचं चित्र वेगळं असते। पण शेवटी कुठं ना कुठं आपण पाहिलं की पक्षाचे निष्ठावंत म्हणून जे काम करतात ते बऱ्यापैकी इतर पक्षाशी संगनमत करतात, त्याच्यामुळे पक्षाची मोठी हानी या ठिकाणी होते। पाहतो आपण इतर पक्षांशी संगनमत करतात आणि त्याचा पक्षाची हानी होते आणि तेच महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात घडल्याचं प्रतिभा दानोळकर म्हणताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन कृष्णा खापरे, राजू सुरणे, ABP माझा, अहमदाबाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।